नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे गणेश चतुर्थी. या विषयावरती सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे गणेश चतुर्थी निमित्त सुंदर मराठी निबंध. विघ्नहर्ता श्री गणेशा, सुखकर्ता मोरया. विघ्नहर्ता श्री गणेशा, सुखकर्ता मोरया. येतो घरी दरवर्षी आनंदाचा साया, आनंदाचा साया. मोदकांचा घाट असतो सजतात आरास, मोदकांचा घाट असतो सजतात आरास. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. विघ्नहर्ता श्री गणेशा, सुखकर्ता मोरया. येतो घरी दरवर्षी आनंदाचा साया. मोदकांचा घाट असतो सजतात आरास. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. भारतीय संस्कृती सण उत्सवांनी समृद्ध आहे. त्यातील एक महत्त्वाचा, भक्तिभावाने साजरा होणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी त्यांचे आगमन होते. महाराष्ट्रात हा सण अत्यंत श्रद्धेने व उत्साहाने साजरा केला जातो. गणपती हे सर्व विघ्नांचे नाश करणारे, बुद्धीचे देवता आणि शुभारंभाचे प्रतीक मानले जातात. कोणतेही कार्य सुरू करताना प्रथम गणेश पूजन केले जाते. त्यामुळे त्यांच्या आगमनाला विशेष महत्त्व आहे. लोकमान्य टिळकांनी सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यामुळे आज गणेश चतुर्थी ही केवळ धार्मिक नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ बनली आहे. गणेश चतुर्थीला घराघरात किंवा सार्वजनिक मंडळांतून गणपतीची मूर्ती आणली जाते. मूर्तीची स्थापना करून पूजन, आरती, नैवेद्य, भजन, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम केले जातात. मोदक, लाडू, करंजी हे गणपतीचे आवडते पदार्थ म्हणून नैवेद्याला असतात. गणपती घरात 1, 3, 5, 7 किंवा 10 दिवस असतो. शेवटी अनंत चतुर्दशीला विसर्जन होते.
विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर, नृत्य, गणपती बाप्पा मोरया च्या घोषणा आणि टाळ मृदुंगाच्या निनादाने संपूर्ण वातावरण मंगलमय होते. आज पर्यावरण रक्षणासाठी शाडू मातीच्या मूर्ती, नैसर्गिक रंग व कृत्रिम विसर्जन हौदांचा वापर वाढला आहे. पीओपी मूर्तींमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी लोक जाणीवपूर्वक पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहेत. हे निश्चितच प्रेरणादायक आहे. गणेश चतुर्थी हा सण भक्ती, संघटन आणि परंपरेचा उत्सव आहे. हा सण आपल्यात श्रद्धा, संस्कार आणि सामाजिक एकजूट निर्माण करतो. गणपती बाप्पाचे रूप मनोहारी असते आणि त्यांचे आगमन सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण करते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.